2 डिसेंबरला देवळाली नगरपालिकेसाठी मतदान होतंय। त्या अनुषंगाने नागरिकांच्या मनामध्ये काय आहे, नागरिकांचे काय प्रश्न आहेत, नागरिकांना कसा नगराध्यक्ष हवा हे आपण जाणून घेत आहोत। आपण देवळाली गावामध्ये आहे, बाजार तळावर येथे काही नागरिक आहे। काय सांगाल की आपल्या गावामध्ये आता निवडणुका लागल्या आहेत, एक मतदार म्हणून काय तुमची भावना आहे, काय अपेक्षा आहे? भावना एवढ्याच आमच्या गावात आतापर्यंत विकासाच्या कामात पुढे अडथळा आलेला नाही आणि अडथळा आलेला नाही आणि कामात विकास चांगला झालेला आहे गावात। पाण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात म्हणलं तरी चालेल, नंबर 1चं गाव आहे पाण्याच्या बाबतीत। राहिला रस्त्याचा प्रश्न तर आता भूमिगत जे गटारी झाले याच्यामुळे रस्त्याची फोडतोड जी झाली ती आता दुरुस्त होईल, कारण त्याचं कारण असं आहे बरेचसे प्रशासकच पाहत होतं ना, म्हणजे प्रशासनाने काय केलंय, राजकारण लेट झालं, इलेक्शन लेट झाले, त्याच्यामुळे शासनाला कोणी नव्हतंच ना वालीपालिकेला, त्यामुळे काम अडकणच थोडी। जे देवळालीत नगर जे विकास कामं झालेत ते कामावर असं समाधान आहे का नागरिकांचं, मतदारांचं? समाधान म्हणजे कामं तसे वरतानी चांगले झालेले, कुठेही तसं काही वाटत नाही काम खराब झालेत किंवा त्याच्यात कोणी काय केलं, आपल्याला तसं काही अधिकार नाही बोलण्याचं, पण आहे ते कामं व्यवस्थित वाटतं। देवळाली प्रवरासारख्या मोठ्या या ठिकाणी भारतामध्ये नावलौकिक असणारी नगरपालिका आहे। स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक पहिला क्रमांक राज्यामध्ये आलेला आहे। हे जे स्वच्छता कर्मचारी आपल्या देवळालीमध्ये जे काही काम करत आहेत, आमची या ठिकाणी प्रमुख मागणी अशी असणार आहे की देवळाली प्रवराचं जे नाव आहे ते या स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे आहे। तर या ठिकाणी स्थानिक आपले देवळाली प्रवरा असन, रावरी फॅक्टरी असन, या परिसरातील जे कर्मचारी आहेत यांना प्राधान्याने त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून या ठिकाणी नगरपालिकेने घेतलं पाहिजे। पिण्याच्या पाण्याचा जर तुम्ही प्रश्न म्हणाल तर मी अभिमानानं सांगेन की महाराष्ट्रामध्ये या गावच्या पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ पाणी आणि अत्यंत उत्कृष्ट पाणी जे माझ्या गावाला मिळतं ते कुणाला मिळत नाही, तो प्रश्न सुटलेला आहे। सामान्य माणसापासून तर ज्येष्ठांपर्यंत श्रेष्ठापर्यंत सगळ्यांच्या बरोबर राहणारा, सगळ्यांचा विचार विनिमय करणारा, विचार घेणारा अशा प्रकारचा नगराध्यक्ष असावा असं माझं स्पष्ट मत आहे। आणि राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने आहे। माझ्या ह्या गावाचा इतिहास असा आहे की ह्या गावात जेवढे पक्ष तेवढे पक्ष कुठं महाराष्ट्रात नाही, परंतु आमचं निवडणूक संपल्यावर आम्ही सगळे एकत्र असतो। आता आपण जे बसलोत ना, जवळपास सगळ्याच उमेदवारांचे संपर्कातली ही माणसं आहेत। आणि थोडा जर विचार केला हे आमचे ज्येष्ठ आहेत, हे नानमामा पठारे, ह्या माणसाने अनेक वर्ष झाले काँग्रेस, त्यांची सुनबाई काँग्रेसहून निवडून आली, ते बी अनेक वेळा काँग्रेसच्या याच्यात प्रभावात होते, ते सोसायटीचे चेअरमन होते, पण त्यांनी पक्षाची अशी आठवड्याला बदलाबदल नाही केली। आणि आता जे आठवड्याला बदलाबदल चालू आहे ना, हे फार लोकांच्या डोळ्यात खुपतंय आजच्या तारखेला। देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीमध्ये जे वडा रुंदीकरण आणि खोलीकरणच्या माध्यमातून जी कामं झालेली त्याच्यामुळे इथं शेती पाण्याचा बराचसा प्रश्न मिटलेला आहे। हे बाजारतळ बघा, पहिला इथं पूर्ण चिखल राहायचा, पण आज पूर्ण बाजारतळ कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे। बाजारला आलेल्या काही माणसाचं पाय इथं चिखलात भरत नाही, हेच विकासाची पावती। काय संधी द्यायला पाहिजे का पुन्हा अशा चांगल्या? हो, निश्चित दिली पाहिजे गावकऱ्यांनी। स्वच्छता बाबतीत देवळालीचं नाव घेतलं जातं, आजही घेतलं जातं आणि पुढे घेतलं जाणार आहे, कारण इथली देखभाल, स्वच्छता, पाणी पुरवठा एकदम उत्तम प्रकारे आहे। आणि देवळाली नगरपालिकेचं देशात त्याच्यामुळे वर्गात 3रा नंबर आलेला आहे, हे कामाचंच प्रतीक आहे। त्याच्यामुळं आहे ते नगरसेवक व्यवस्थित आहे। प्रकाश भाऊ भोंगळबाई हे आमच्याकडून उभा आहे, त्याने आमची मस्त सहकार्य केलेली आहे, त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे आमच्यावर। काय तुमच्या कामं केलीत त्यांनी? मस्त रोडचे कामं केलेत, कबळ न दिले आम्हाला, त्यांनी खूप व्यवस्था केली, आमच्याकडे झाडूवाले लावलेत, खूप व्यवस्था केली त्यांनी, आमचं खूप चांगलं केलेलं आहे त्यांच्याकडून। आम्ही एवढे पण त्यांच्या मागे आहे। हेच नळाचे कामं केलेत, लाईटचे कामं केलेत, रस्ते व्यवस्थित दिलेले आहेत आम्हाला। नगराध्यक्ष पदाला कोण उभा आहे माहिती का? सत्यजित कदम साहेब। कसं आहे काम त्यांचं? त्यांचं पण चांगलं काम आहे। आता एकंदरीत बघितलं तर सत्यजित कदम यांच्या सौभाग्यवती आहे प्रीती कदम, त्यांचं महिलांशी चांगलं संघटन आहे। तुमचं आणि त्यांचं कसं परिचय काय? चांगला परिचय। देवळाली नगरपालिकेमध्ये सगळे प्रश्न सुटलेले आहेत आणि सगळं पाणीचं विभाग एकदम व्यवस्थित आहे, काही अडचण नाही। सत्यजित कदम होते माझे नगराध्यक्ष, कसं काम होतं त्यांचं पण चालणं काम होतं, काही अडचण नाही। त्यांना संधी दिली पाहिजे का काय? नाही, संधी त्यांना पण द्यावी। भारतीय जनतेच्या याच्यामध्ये नगराध्यक्ष जे आहे त्यांनी बरेचसे कामं केलेले आहे। आपल्या होड्या नाल्याचं काम असेल किंवा रस्त्यांची कामं असेल, बरेचसे कामं केलेले त्यांनी। भुयार गटाराचे काम त्यांच्या याच्यात मंजुरी त्यांनी आणली होती,
तर विकासाची कामं बरेच झालेली आहेत, परंतु नंतरच्या काळामध्ये प्रशासन आल्यापासून नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये बऱ्याचशा विकासाची कामं खुंटलेली आहे. सगळीकडे धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे. देवळाली नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या अनेक पंचवार्षिकमध्ये देवळालीची सुखसोयी, पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छता असेल, अनेक कामे झालेली आहेत. मागील नगराध्यक्ष हे एक कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष म्हणून ओळखले जातात. त्यांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये शेतीच्या पाण्यासाठी ओढ्याचे काम करून त्यांनी चांगल्या पद्धतीने देवळाली सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रस्त्याची कामे चांगल्या प्रमाणात झालेली आहेत. आता ड्रेनेज अंतर्गत जे ड्रेनेज पाईपलाईन आहेत त्यामुळे बरेचसे रस्ते फुटलेले आहेत आणि गेल्या 4 वर्षापासून आपल्या देवळाली नगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळं हे रस्ते फुटलेले तसेच आहेत. काय कसा नगराध्यक्ष असावा, पुढील कसं कार्यकारी मंडळ असावं? नगराध्यक्ष हा एक सर्वसामान्य माणसातला असावा, जेणेकरून त्यांना समाजाची, गावाची आणि कर्तव्याची जाण असेल असा नगराध्यक्ष असावा. काय आपल्या पालिकेला गेल्या काही काळामध्ये राज्यस्तरीय, देशस्तरीय स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला आहे, काय वाटतंय? हो, चांगलं आनंदाची गोष्ट आहे. आपल्या देवळाली नगरपालिकेला स्वच्छतेमध्ये क्रमांक 1 पासून तर 3 पर्यंत असे भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. अपेक्षा आहेत अजून? यापुढे आपल्या देवळाली नगरपालिकेला अनेक पुरस्कार मिळतील अशी आशा आहे. निश्चितच देवळाली नगरपालिकेचं काम चांगलं असल्यामुळे पुरस्कार देखील मिळालेत, या देखील पुढे देखील मिळावेत अशी एक अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन राजेंद्र आडावसह गोविंद फुनगे, S9 मीडिया, राहुरी.